नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उद्या मकर संक्रांत आहे, तर या दिवशी पिवळं काही घालायचं नाही आहे. म्हणजे पिवळी साडी वगैरे असं किंवा ड्रेस कपडा कुठलाच घालायची नाही पिवळ्या कलरचा. आणि पिवळंसुद्धा काही खायचं नाही आहे असं म्हणजे आहे ह्या वर्षीचा नियम. तर काळी साडी वगैरे असं तुमचे दुसरं कपडे घालू शकता. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण एकदम ट्रेंडी मंगळसूत्र बनवणार आहे. तर मी इथे साहित्य घेतलेले आहे बघा. सोनेरी कलरचे मणी, गोल्डन मीडियम साईजचे 10 नंबरचा मोठा गोल्डन मणी, काळे मणी आणि गोल्डन मणी घेतलेले आहेत. हे मी मीडियम साईजचे म्हणजे 5 नंबर साईजचे आहेत हे. तर आपण बनवायला सुरुवात करूया. आता इथे मी सिंगल लाईनचं बनवणार आहे म्हणजे डेली यूजसाठी. तर डबल धागा घेतलेला आहे मी आणि टेपपट्टी पण चिपकवून घेतलेली आहे. आणि जिथे बंद पदर येतो ना तिथे मी सुईसुद्धा बांधून घेतलेले आहे असे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. तुम्ही हे लांब पण बनवू शकता आणि शॉर्ट पण डेली यूजसाठी बनवू शकता. तर इथे मी स्क्रूचा कोणताही एक भाग आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता सुरुवातीला आपल्याला इथे काळा मणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर सोनेरी कलरचे मणी घेतले होते ते. आता हे दोन्ही मण्यांची साईज सारखीच आहे. छोटा घेतला तरीसुद्धा चालतो हा सोनेरी मणी. त्यानंतर परत एक काळा मणी, सोनेरी मणी, असे हे 9 मणी टाकायचे आहेत आपल्याला मागच्या साईडला. कारण मागची साईड ही केसांच्या बाजूला येते त्याच्यामुळे मग ते थोडेसे आपल्याला ह्या साईडला मणी टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता इथे मी बघा हा 9 मणी टाकलेले आहेत काळे आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी. त्यानंतर परत एक काळा मणी, गोल्डन मणी आणि परत एक काळा मणी. हे बघा आता हे बघा हे 9 मणी आहेत आणि हा गोल्डन मणींच्या मागे पुढे एक मणी काळा, गोल्डन आणि काळा. त्यानंतर परत एक काळा मणी टाकायचा आहे. परत हे गोल्डन, काळा आणि सोनेरी मणी. हे बघा असं. तर आता इथे जेव्हा आपण पुढे सरकवणार तर हे गोल्डन मणींच्या मागे पुढे 2 काळे मणी असणार आहेत. काळा मणी, सोनेरी असे हे परत आपल्याला 9 मणी टाकून घ्यायचे आहे ते. त्यानंतर परत एक काळा मणी, सोनेरी मणी, गोल्डन मणी टाकलेला आहे मी. तर ह्या गोल्डन मणींची जी साईज आहे ना ती 4 नंबरची आहे. त्याच्या बाजूने परत सोनेरी मणी टाकलेला आहे बघा. आणि गोल्डन, सोनेरी. आता हे असे 3 मणी टाकलेले आहेत मी, सोनेरी आणि 2 गोल्डन. त्यानंतर साईडनी परत हे बघा काळे मणी टाकलेले आहेत मी 2 इथे सुद्धा 2 मणी टाकलेले आहेत ह्या गोल्डन मणीच्या. त्यानंतर इथे सुद्धा 2 मणी. त्यानंतर मग सोनेरी कलरचा मणी. असं बघून घ्यायचं आहे 2-3 वेळा तुम्ही बनवताना आणि मग सुरुवात करायची आहे. तर इथे सोनेरी, काळा, सोनेरी आणि काळा. तर आता हे बघा हे गोल्डन मण्यानंतर इथे मी 2 काळे टाकलेले आहेत. मध्ये एक सोनेरी टाकलेला आहे. साईडनी परत 2 काळे, सोनेरी आणि आता गोल्डन आपल्याला 2 मणी टाकायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी. मागे पुढे असं 3 मणी येणार आहेत हे बघा. त्यानंतर परत आपल्याला 2 काळे मणी टाकायचे आहेत. मध्ये सोनेरी कलरचा मणी, परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत 2. आता ह्या 2 मण्यानंतर आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत. तर मागे पुढे सोनेरी आणि हे बघा हे 2 गोल्डन मणी. त्यानंतर काळे मणी 2 टाकायचे, मध्ये एक गोल्डन, साईडनी परत 2 काळे मणी आणि त्यानंतर इथे एक सोनेरी मणी. त्यानंतर मी सिंगल बिंदीवाले जे मणी घेतले होते ना ते 5 नंबरचे ते टाकायचं आहे. हे बघा एक, त्याच्यामध्ये एक सोनेरी टाकलेला आहे 2 आणि 3 असे 3 मणी टाकायचे आहे ते.
आता सोनेरी मणी मध्ये जो 10 नंबरचा मणी घेतला होता ना आपण, तो टाकायचा आहे. खूप सुंदर आहे आणि खूप त्याला चमक आहे. डबल बिंदीवाला तो जसा फिरतो तसा तो चमकतो अशा पद्धतीने आणि खराब पण होत नाही. त्यानंतर साईडला हे बघा, आता इथे मी याच्या साईडने जो छोटा मणी टाकला होता, तर इकडनं सुद्धा आपल्याला बरोबर लक्ष देऊन तो ओवायचा आहे. त्यानंतर 5 नंबरचा मणी टाकायचा आहे, सिंगल बिंदीवाला, सोनेरी, गोल्डन, सोनेरी आणि गोल्डन. आता ह्या मोठ्या मण्यांच्या बाजूने बरोबर हे इकडे 3 आणि इकडे 3 असे मणी टाकायचे आहेत. आणि मग परत आपल्याला गोल्डन मणीच्या बाजूला सोनेरी, 2 काळे, सोनेरी मणी आणि 2 काळे अशा पद्धतीने. त्यानंतर 2 गोल्डन मणी, मागे पुढे सोनेरी, 2 काळे मणी, 1 सोनेरी, परत आपल्याला 2 काळे मणी. तर हे काळे मण्यांमुळे खूप म्हणजे चांगला शो येतो. हे बघा मागे पुढे मी टाकलेले आहे ते. आता यानंतर परत आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत 2. तर खूप सुंदर सुंदर मी डिझाईन बनवलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईन ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि प्लीज दुसऱ्यांनासुद्धा तुमचे मित्रमैत्रिणी असतील, मावशी, काकी वगैरे, त्यांना शेअर करत जा, म्हणजे त्यांनासुद्धा अशा छान छान डिझाईनचा आनंद घेता येईल. तर हे बघा, आता इथे ही आपली जी साईट आहे ती दुसरी, ती पण पूर्ण झालेली आहे. ह्या साईडला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. आणि आता जी टेपपट्टी चिपकवतो ना आपण, ती नेहमी मी बोलते काढून घ्यायची आणि मगच आपल्याला मंगळसूत्र बांधायचं आहे. तर आता इथे जो उरलेला सुईचा भाग असतो ना, तो काढून घ्यायचा, थोडंसं कापून घ्यायचा आणि मग आपल्याला गाठ बांधायची आहे. तर हे बघा, थोडंसं जो धागा आहे ना, तो मी काढून घेते सुईच्या भागचा आणि व्यवस्थित आपल्याला इथे स्क्रूच्या इथे पकडायचं आहे आणि गाठ बांधायची आहे. तर इथे डबल धागा आहे, त्याच्यामुळे गाठ पण छोटी येणार आहे. तर इथे 5-6 गाठी बांधून घ्यायच्या आहेत आणि चेक करायचं तुम्ही परत. स्क्रू बाहेर येता कामा नये. एकदा स्क्रू बाहेर आला की परत तो आतमध्ये जाणार पण नाही गाठ मारल्यानंतर. असं सगळं काळजी घ्यायची आहे बनवताना. आणि व्हिडिओ बघताना तुम्ही जेव्हा बनवता तेव्हा 1-2 वेळा बघून घ्यायचा आणि कुठे कोणता मणी टाकलेला आहे ते स्टेप लक्षात ठेवून आणि मग चालू करायचं आहे. 10-15 मिनटामध्ये तुमचं एकदम सुंदर असं डिझाईनमध्ये मंगळसूत्र तयार होईल. आता हे बघा, असं खेचून बघायचं. आता हा जो धागा उरतो ना, तो आपण जे मणी खेचेला असतात ना, ते बरोबर होऊन जातं. त्याच्यामुळे इथे टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि उरलेला धागा कापून टाकायचा आहे. आता हा थोडा लांबून कापायचा आणि मेणबत्तीने किंवा दिव्याने चिपकवून द्यायचा आहे. खूप सुंदर पद्धतीने मी आज गुरुमणी मंगळसूत्र बनवलं आहे. तर खूप छान दिसतो आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या मकर संक्रांत आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि लक्षात ठेवा की पिवळं काही घालायचं नाही आहे. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना म्हणजे असं तुम्ही दुसऱ्यांना पण सांगू शकता. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.